गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत पूरग्रस्त भागातून 17,800 जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। गुजरातमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि पूर स्थितीमुळे हाहाकार माजल्याचं पाहायला मिळतं। अनेक भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू केलं जात आहे। जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे। गुजरातमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 3 दिवसांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे अनेक भागामध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे। गाड्या अक्षरशः पाण्याखाली गेलेल्या आहेत। दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्याच्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणाहून स्थानिकांना रेस्क्यू केलं जात आहे। 17,800 लोकांना वाचवण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे। गुजरातमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे। भयानक स्थिती पाहायला मिळते।